हरे नमः। हरे अरे चाकल्य ब्राह्मणम अपेक्षितं यदा शंका दर्शनीयस्तदा आगमः। ज्यावेळेस शंका उत्पन्न होती त्यावेळेस आगम दाखवा. प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने विचार केला असताना जेव्हा आपल्याला शंका उत्पन्न होती त्यावेळेस ते शंका निरसन करण्यासाठी म्हणून आगम दाखवा. आगम म्हणजे वेद. निशंकत्वेन यो वक्ता प्रश्नानां उत्तरं सदा. जो कोणी एखाद्या प्रश्नाचं उत्तर निशंकपणे सांगू शकतो की नाही. अनुकूल्य आगमाला अनुकूल असणाऱ्या वाक्याने सांगतो की नाही. नाशंक्यम तद्वच क्वचित आगम प्रमाणपूर्वक ज्यांनी दाखवलेलं असते की नाही त्याच्याबद्दल कोणतेही प्रमाण किंवा त्याच्याबद्दल शंका म्हणून ठेवून घेणे. आता तो माणूस कसा असावा जो सांगणारा उत्तर देणारा असतो तो कसा असावा त्याची लक्षणं कशी असावेत हे सांगायला. दशतालः दशतालः 10 ताल. ताल म्हणजे उंची आणि त्याचप्रमाणे 10 ताल म्हणजे अंगठे म्हणतात त्याला. हं? वीट म्हणा किंवा अंगठे म्हणा. दशतालः दशमुखः 10 अंगठ्या असावेत. 10 अंगठे म्हणजे हनवटीच्या खालून धरून डोक्याच्या हे मस्तकाच्या ह्याच्यापर्यंत शिखापर्यंत जे आहे की नाही 10 अंगठे अंगठे असावेत. ललाट किती राहावेत 30 राहावेत. ललाट भागापासून ते मागचा भाग जो आहे की नाही 30. अर्धोन्नतश्च सार्धोन्नतश्च दीड उन्नत असावा असं म्हणजे असं पसरट असावा. पुन्हा पर्यक दशशिरा तसा मागच्या बाजूने देखील 10 शिरा असावेत त्याला. पंचोराहा 5 उरस असावेत. छातीपर्यंत 5. सप्तपाद 6 पाया म्हणजे 6 पायावाला उंच राहावा म्हणजे वर राहावा. यो नाशंक्यम तद्वच कचित असं जो कोणी सगळ्या लक्षणांनी युक्त असतं की नाही त्याच्याबद्दल सगळ्या वाक्याबद्दल शंका करता नाही. नवांगुल मुख हाय असतो. 9 अंगुला एवढा मुख असावा. गलेच्या चतुरंगला गळ्याच्या पर्यंत जे आहे 4 अंगुल. चतुर्विंशा अंगुल तनु तनु जे आहे की नाही तर किती 24 अंगठ्या एवढी असावी म्हणजे पोटापर्यंत पर्यंतचा भाग. तर वाक्यम देव पूजितम म्हणजे त्यांनी सांगितलेलं वाक्य सगळे देवानी सांगितलेले वाक्य असतात. प्राधान्य प्राधान्यतः लक्षणोपेतो प्रधान असणाऱ्या लक्षणाने युक्त असणारा जरी दुर्लक्षणाने युक्त असलं तरी देखील प्रधान लक्षण तर बरोबर असावेत. वाक्यम मानून त्यात तशा लोकांनी सांगितलेले वाक्य प्रमाण होऊन तस्य वाक्यम मानून स्यात् किंवा सर्व येत असते सगळ्या लक्षणाने युक्त असण्याचं वाक्य प्रामाणिकच असते. प्रायो देवाश्च ऋषयो प्रायशः देवता ऋषिगण न सर्व शुभ लक्षणा सगळ्या शुभ असणाऱ्या लक्षणाने युक्त असतात असं नाही. सगळ्या शुभ असणाऱ्या लक्षणाने युक्त असणारे म्हणजे ऋतम ऋते विष्णू सुरश्रेष्ठम विष्णू परमात्म्याला सोडून सुरश्रेष्ठ असणाऱ्या ब्रह्मदेवाला त्याच्यानंतर क्रमाने असे एक एक जण देवता असतात. तस्मान वेदशाम वाक्यम तशा चांगल्या ज्ञानी लोकांचे वाक्य केनचित क्वचित न कोणीतरी कशाने काही सांगितलेल्या वाक्याने भिन्न होणार किंवा अडथळे येणार अशा प्रकारचे नसेल तर ते वाक्य खरं आहे. तस्मात वेदेशु सर्वेशु म्हणून वेदामध्ये सगळ्या कथा प्रश्न इत्यादी इत्यादी आहेत. कथा सांगणारा आणि प्रश्न करणारा आणि
उत्तर देणारा, हे सगळे असे प्रश्न असतात, ते चाललेलं असतं. मग प्रमाणांतरम तत्र, दुसरं कोणतंही प्रमाण त्या ठिकाणी घ्यायची गरज पडत नसते. पृच्छन, ती घटना विना, ती घटना कुठेतरी असेल तर त्याच्याबद्दलच कशी अशी घटना कुठे घडली आहे म्हणून विचारलं जातं. हे तस्माद आश्वलाद्याच, याकरता आश्वल वगैरे इत्यादी लोक आश्वलायन महर्षीने इकडं तिकडं कुठेही विचारलेलं नाही. याज्ञवल्क्याने सांगितलं आगम मात्र त्याने स्वीकारलेलं आहे. अन्यंतम मिथिलोपित, तर सोडून दुसरा एक होता मैथिल ब्राह्मण, जनक महाराज, असं ब्रह्मतर्कामध्ये सांगितलेलं आहे. यच्छिन्न विचिकित्सस्तु छिन्नत्यपि संशयान, जो जास्त चिकित्सा वगैरे विचारपूस करायला जात नाही, ज्याला कधीही विचारपूस करायची प्रसक्ती पडत नाही, आणि जो संशय सगळे दूर करतो, तस्य पर्येषणं कुर्यात, तशा लोकांनी सांगितलं ऐकावं. परिच्छन्नोती प्रतिच्छिन्नोती दक्षिणाम. प्रतिच्छिन्न म्हणजे त्यांनी जे सांगितलं असतंय त्याचे संशय दूर करते, त्या सांगितलेल्या वाक्यावरून संशय दूर करून दक्षिणा द्यावेत त्याला, असं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. 96 यस्तु, 96 अंगुल एकूण असावा. पायाच्या तळपायाच्या पासून ते मस्तकापर्यंत एकूण 96 अंघोळ असावे. जग्रोध परिमंडल, असं गोल असं काढलं तर उंची जेवढी आहे तेवढीच लांबी देखील असावी. हा सगळा गोल आकाराने कुठूनही पाहिलं तरी देखील तेवढेच अंघोळ असावेत. असं दशतार चतुर्हस्त, हा 10 तारा एवढाच दीडच्या हिशोबाने. चार हात असावा, चतुर्हस्त हा म्हणजे 4 हात असावा. तर देवैरपी पूज्यते, अशा व्यक्तीची देवता लोक देखील पूजा करतात, असं वायुपुराणात सांगितलं आहे. अतएव सर्व आगमेषु प्रतिसंहितम आचार्य लक्षण उच्यते. पण याप्रमाणे सगळ्या आगमांच्या मध्ये, संहितेमध्ये सांगितलेले सगळे आचार्याचे लक्षण सांगितले आहेत. अथवाच ब्राह्मणा भगवंतो यो वहा कामयते क्षमा पृच्छतु. त्यानंतर ब्राह्मण सगळे, तुम्ही त्यानंतर विचारायले ब्राह्मण आहेत आपण सगळेजण, कोणाची काय काम आहे, कोणती कामना आहे ते मला सांगा, मला विचारा तुम्ही. सर्वे वा महापृच्छत, मला विचारा ते सगळेजण. तसं जो कामना येते, तुम्ही जे जे काही कामना करतात महापृच्छामी येते, ती कामना तुमची विचारतो. सर्वान वा वहा पृच्छामी, ते सगळ्या तुम्हाला सगळ्यांना मी प्रश्न करतो, विचारतो. ते ब्राह्मणा न दधतु हो दधृषु हो, ते ब्राह्मण दधृषु ते धारण, म्हणजे त्यांनी सांगितलेलं वाक्य त्यांना काही पटलं नाही. अथवा वाच, त्यानंतर म्हणले ब्राह्मणा भवंतो यो वा कामयसे, तुम्ही सगळेजण ब्राह्मण आहात ना, याकरता तुम्ही काय काय काम विचार करता आहेत, काय पाहिजे म्हणून विचारत आहात की नाही, ते सगळे विचारा. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विचारतो. सर्वांना हा पृच्छामी हे मी तुम्हाला सगळ्यांना विचारत आहे. हे ब्राह्मण हा ना दोष हो, ते ब्राह्मण धारण करू शकले नाही. तान हा येतही श्लोक ही पपृच्छ, त्या लोकांना ब्राह्मणांना या श्लोकांनी विचारलं नाही. यथा वृक्षो वनस्पती तथैव पुरुषो मृषा, तस्य लोमानि पर्णानि स्वगस्योत्पाटिका बहवी. हे बघा, त्याप्रमाणे एखादं झाड, वनस्पती, तसाच पुरुष देखील कधी खोट, अमृषा म्हणजे खोटं न बोलणारा पुरुष असतात. त्याच्या व्यक्तीचे तसे लोम आणि पर्णाने, त्याच्या अंगावरचे लोम म्हणजे आपल्या अंगावर असणारे लोम असतात की नाही, ते पूर्ण पानं देखील, झाडाचे पानं वगैरे देखील, किंवा साल वगैरे जे असते की नाही, उत्पादिका वही, त्याच्या देखील
बाहेर काढायला येत नसते. त्वचेव आश्चर्यजनम. त्याचे त्वचा त्वचा म्हणजे त्याचं मुख्य आहे. रुधिर देखील म्हणजे रक्त देखील प्रस्यंदी. प्रस्यंदी म्हणजे इकडे तिकडे वाहणारं असतं. त्वचा उत्पादन करण्यासारखे नसतात, कारण टाकण्यासारखे नसतात. तस्मात तदा तृणान प्रैती. त्याकरता पानांना जे आहे रस प्राप्त होतो. त्याच्यामुळेच पानांना वगैरे रस प्राप्त होतो. प्रैती रसो वृक्षादिवाहता अहताम. आहत म्हणजे त्या वृक्षाधिकाला न कापता रस त्या पानांच्या पर्यंत पल्लवी पर्यंत पोहोचतात. मांसान्य शकराणी. मांस त्याच्यामध्ये मांस म्हणून जास्त आहे की नाही तेच शकर असतात. आतला जो भाग असतो की नाही त्वचेसारखा की नाटम श्रावय त्याच्यामधून जे काही आपण बाहेर बाहेर येणारे कोवळे काड्या असतात की नाही ते नाट म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये स्राव देखील रसाचा स्राव देखील स्थिरपणे होत राहतो. आतमधून आतला गाभा जो आहे त्या गाभ्याला अस्थि म्हणून म्हणतात. दारुणी. दारू म्हणजे लाकडामध्ये असणारे सगळे हे सगळे भाग आहेत. मज्जा. मज्जा देखील असतात त्याच्यात. असे लहान लहान जे निघतात ना पाहत असणारे विषय मज्जा आहे. त्या मज्जा उपमा मजेच्या प्रमाणे दिसून येत असतात. एखाद्या झाडाला वृक्ष वृक्षण रोहती. एखादा झाड आपण कापला असताना पुन्हा वाढायला लागतो की नाही. हं? यद वृक्षण यद वृक्षो वृक्षणो रोहती मूलान्नव मूलान्नवतर पुन्हा मूलापासून पुन्हा वाढायला लागतो तो. मूळ तसेच ठेवावे. मर्त्य हा मृत्यूना वृक्ष हा. मर्त्य देखील खरं सांगायचं आपल्या मृत्यूमुळे हा वृक्ण होतो. तुटला जातो, कापला जातो. अकस्मात मूलात प्ररोहती. मुलापासून तो कसं बरं वाढत जातो पुन्हा वाढतो. रेतस इथे माव उचत. ते रेतस म्हणून रस असतो ना त्याच्यामुळे वाढायला लागतो म्हणता येत. जीवत प्रजा येते. जीवापासून जन्मल्यापासून तो उत्पन्न होतो म्हणजे वाढत जातो. धानारोह. धान एखादे धान म्हणजे साळी ज्याप्रमाणे म्हणजे त्याला हे येतात आणि वाढायला लागतात. साळे देखील वाढतात. त्यामुळे वृक्ष होतो. आणि जसा प्रेत्य संभव हा म्हणजे कोणीही मेल्यानंतर पुन्हा तो जन्माला येतच आहे. म्हणून मेलेला व्यक्ती पुन्हा उत्पन्न होणं हे देखील त्यामध्ये असते. ते समूल मावृहे यु. अगदी मुळापासून वाढायला लागतात की नाही. वृक्ष न पुनराभवेत. ते झाड पुन्हा न होणार जास्त तसा नसावर का. ते समूल मावृहे वृक्षम न पुनराभवेत. हा. मुळासहित ते नष्ट होऊन जातं की नाही त्यांना पुन्हा झाड होऊ शकत नाही. मर्त्यस्यून मृत्यूना वृक्ण. मर्त्य मनुष्य देखील मृत्यूने नष्ट झालेला जो असतो की नाही. कस्मान मूलात प्रवहती. मग तो समूळ कसं वाढू शकतो. झाड झाडामध्ये काय असते त्याच्यामध्ये समूळ मूळ जर असते की नाही मुळाच्या वरच्या भागापर्यंत कापलं तर पुन्हा वाढतात ते. मनुष्याला तसं नसते. मग मृत्यूमुळे म्हणजे वृक्ण असताना नष्ट झालेलं असताना पुन्हा मुलापासून तर कसं वाढू शकेल. जाते न जायते.
जन्मालेलाच व्यक्ती पुन्हा जन्माला येतो असं नसते. जाते व न जायते कोण मेनम जनयेत पुन्हा. पुन्हा त्याला कोण बरं जिवंत करू शकतो. विज्ञानम आनंदम ब्रह्म राती धातु परायण. विज्ञान आनंद ब्रह्म परमात्मा ब्रह्म राती ही रक्षण केला गेलेला व्यक्ती त्या परमात्म्यापासून रक्षलेला जो असतो की नाही तोच परायण असतो. शेवटची गती त्याच्यामुळेच आपल्याला प्राप्त होते. तिष्ठमानस्य तद्विदयिती म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टीच पुन्हा अभिव्यक्त होता म्हणून सांगितलं. असं चाकल्य ब्राह्मणामध्ये सांगितलेलं आहे. इति चाकल्य ब्राह्मण इति श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य ते बृहदारण्यकोपनिषद भाष्ये पंचमोऽध्याय. पंचमाध्याय संपलेला आहे बरं का. यथा वनस्पतो वृक्ष ज्याप्रमाणे एखाद्या वनस्पतीमध्ये यथा वनस्पतो वृक्ष इत्ययं शब्दो अमृषा वनस्पतीच्या मध्ये वृक्ष म्हणून म्हणणं हा शब्द वापरणं जसं खोटं आहे बरोबर नाहीये. तसेव पुरुषे पुरुष शब्द हा विद्यमान आहे. एखाद्या पुरुषामध्ये पुरुष शब्द असलेलाच दिसत असतो आपल्याला. तो व्यर्थ होत नाही. त्याचे नित्यत्वे संभवते. ज्याप्रमाणे वनस्पती वनस्पतीच राहते ती वृक्ष म्हणून कधी म्हणली जात नसते. त्याप्रमाणे नित्यत्वामध्ये त्याच्यामध्ये नित्यत्व हे त्याच्यामध्ये येत नाही. पुरुकारेपी सन पुरुष इति. पुष्कळ काळ गेला तरी देखील पुरुष पुरुषच असतो. स्रावामध्ये स्थिरम विद्यते असती. स्रावामध्ये प्रवाहामध्ये जे काही स्थिर राहणार असतं की नाही त्याला अस्थी म्हणतात. तल्लीनम आणि ते त्या ठिकाणी असून ते लीन झालं असताना म्हणजे नष्ट झालं असताना. तर दारू संश्लिष्ट पाशवत एखाद्या दगडाने दारू म्हणजे हे लाकड लाकडाने जवळ धरून घेतलेलं एखादं ज्याप्रमाणे पाशवत एखादा पाश असतो ना. पाश त्या लाकडाचे म्हणजे त्याचे आतड्या असतात की नाही झाडामध्ये आतल्या हाताळ्यासारखा भाग असतो ना. त्याच्याने तयार केलेला पाश कसा असतो तो स्थिर राहतो. वृक्षो मूलाद रोहती. वृक्ष हा मुळ्यापासून मुळीपासूनच वाढतो. हे अंगीकार करावाच लागतं. वृक्षो मूलाद रोहती अंगीकार मात्र अंगीकार करणे. ते समूल महावृहेयु जे मुळ्यासहित वाढतात की नाही तशापि दूषणात ते देखील दोषयुक्त होऊ शकतात. मूलाद रोहती अंगीकार मात्र मुळ्यासहित तो वाढत जातो म्हणून अंगीकार करण्यासाठी समूलम आवृहेयु जे मुळासहित वाढत असतात की नाही ते त्यालाच वृक्ष म्हणावं लागतं. तशा दूषणात ते देखील दोषयुक्त होऊ नये. काहीतरी दोष वगैरे त्याला राहू नये. अन्यश्च रेतसो जननमपि जीवता. दुसऱ्या गोष्टीपासून आलेलं जे रेतस जे रेतस नावाचं असतं की नाही बल्क म्हणजे एक कल्ग त्याच्यामुळे जनन देखील मनुष्याला जीवल्या म्हणजे जन्मल्यापासून प्राप्त होत असतं. त्या ठिकाणी दुसरा पुरुष येऊन वास करतो असं नाहीये. प्रलये तो सर्व प्रलयात कस्मात उत्पत्ती ही. प्रलय काळामध्ये सगळंच्या सगळं प्रलय म्हणजे नाश होऊन गेला असताना उत्पत्ती कशी होऊ शकते. तत्पृष्ठम सर्वम वक्तुम अशक्यत्वात्. त्या ह्याच्याने जे प्रलय काळामुळे स्पर्श केला गेलेला असतं ना ती गेलेली वस्तू असते ते कधी कोणाचे जन्म होत नसते. सर्व वक्तुम अशक्यत्वात् म्हणून सगळ्याचं सगळं पुन्हा उत्पन्न होत नाही. नष्ट झालेली गोष्ट पुन्हा उत्पन्न होती असं म्हणता येत नाही. पुरुषाच्या पुनरुत्पत्तो कारणम. पुरुषाला पुन्हा उत्पत्ती व्हावी याच्यासाठी कारण म्हणजे भगवंताच परमात्माच आहे. भगवंतन जाणतो की भगवंताला जाणला असतानाच त्याला होतं. तूष्णीम ऋषयो बहु म्हणून त्या परमात्माच त्यांचा पुन्हा जन्म द्यायसाठी कारण असतं. म्हणून विचारलं असताना सगळे ऋषी
अधिगपवस्थते वृषः तूष्णीं बभूवुः पुरुषनामकत्वान् नित्यस्य जीवस्य हे पुरुष नाव जे आहे की नाही नित्य असणाऱ्या जीवाला प्राप्त होतं. त्या उन्मुक्ती ही पुनरुत्पत्त्या भवितव्य जोपर्यंत मुक्ती मिळत नसते तोपर्यंत त्यांना पुन्हा पुन्हा येऊन जन्माला यावंच लागतंय. न शरीरेण सह नाशः शरीरासहित त्या जीवाचा नाश होतो असं कधीच नाही. तस्य त्या स्व उत्पत्तो स्वातंत्र्यात कसं असते स्वतः उत्पन्न होण्यासाठी स्वातंत्र्यपणा नसतो स्वतंत्रपणा नसते. तस्य त्या म्हणजे त्या पुरुषाला असा अर्थ. म्हणून याकरता हे प्रलय काळामध्ये देखील त्याच्यामध्ये असते. आता हा विषय विचारायला पुरुष कादेपी म्हणजे पुरुषाच्या त्या जन्माच्या काळापासून जन्मलेल्या काळापासून रावामध्ये असणारा जो रस असतो की नाही तर जर स्थिर जोपर्यंत राहतो तोपर्यंत राहतो तो. तर लीनं दारू संश्लिष्ट म्हणजे ते लीन झालेलं नष्ट झालेलं जे असते की नाही हा लाकडाने युक्त झालं असताना मिळाले असताना संश्लिष्ट पाशवत एखादं पाश कसं असतं त्याप्रमाणे असतात. वृक्ष मूला रोहती ते खाली आलो होतं पण परमार्थ म्हणून वृक्ष तिथे हा न शरीर झालं आपलं चाललं हे चाललं होतं. हा हा हे झालंय. हो करेक्ट आहे. तस्य जीवश म्हणजे जीवाला जे आहे की नाही जोपर्यंत मुक्ती मिळत नसते त्यांना तोपर्यंत तो उत्पन्न होतच राहतो. न शरीरेन सह नाश शरीरासहित जीवाचा नाश होतो असं नाहीये. त्याच्या स्व उत्पत्तो अस्वतंत्र स्वातंत्र्यात आता जीवाला जे आहे पुन्हा एकदा उत्पन्न व्हायसाठी म्हणून जे आहे स्वतंत्रता नाहीये. परमात्म्याच्या हातात आहे ते असा अर्थ. अन्येन उत्पादकेन भाव्यम दुसरा कोणीतरी त्याला उत्पन्न करणारा असावा लागतो. कोसा इथे प्रश्नाचे हा म्हणजे तो कोण आहे पुन्हा त्याला उत्पन्न करणारा असा प्रश्न करतात. तेषु तूष्णीम भूतेषु असा प्रश्न केला असताना ते सगळे गप बसले असताना तेषु तूष्णीम भूतेषु स्वयमेव परिहरती विज्ञानमानंदम मग ते सगळे गप्प बसले असताना स्वतः त्यांचे शंका परिहार करतात. विज्ञानम आनंदम ब्रह्मेती विज्ञानरूपी आनंदरूपी असणारा परब्रह्म आहे त्यांना पुन्हा उत्पन्न करणारा. तस्याप्यन्न उत्पादक इति आशंका महाभूत पुन्हा त्या आनंद ब्रह्म विज्ञान रूपी असणाऱ्या त्याला देखील कोणीतरी एक उत्पन्न करणारा असायला पाहिजे असं शंका करू नये. किती जात न जायते म्हणून सांगितलं की जन्मलेला पुन्हा पुन्हा जन्म होत नसतो जन्मत नसतो. पुरुषांतरापेक्षया पुन्हा शब्दो म्हणजे दुसरा कोणीतरी पुरुष तिचा अपेक्षा पुरुषाची अपेक्षा असते. म्हणून याकरता पुन्हा हा शब्द तिथं वापरलेला आहे. तो क्रियाभ्यासापेक्षा क्रिया पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे असं नाही त्या ठिकाणी. एक हरी बंधू पुनरन्यो न विद्यते सगळ्यांना पुन्हा जन्म यायला हरी परमात्मा बंधू आहे. दुसऱ्याला सोडून दुसरा कोणीही बंधू राहत नाही. किती होत असं सांगितलं. रतिर रतिरिक्त रात ही इष्ट राती म्हणजे रक्षण करणारा कोणतरी एकदम पाहिजे. इष्टमानस्य तर द्विधा परायणम असणाऱ्या गोष्टीचं म्हणजे जो कोणी असतो ना त्यावेळेस देखील त्याच्याबद्दल म्हणजे जाणून घ्यावं तोच खरा परायण आहे. सगळ्यांना गती देणारा तोच आहे. विजित सर्वान प्रच्छय याज्ञवल्क्य हा सगळ्यांना त्याप्रमाणे ह्याबद्दल विषय करून मग सगळ्यांना याज्ञवल्क्य पुन्हा विचारायला पुन्हा मुनी सगळ्या मुनींना विचारायला यथा वनस्पतो वृक्ष शब्द एवं यथार्थत त्याप्रमाणे एखाद्या वनस्पतीमध्ये वृक्ष शब्द असतो आणि यथार्थपणे दिसून येतो. पुरुषामध्ये देखील तो शब्द त्या पुरुषाचा शब्द नित्य असतो. तो जीव जे आहे की नाही त्या ठिकाणी नित्य असतो. ते तो जीव तसाच राहतो हे योग्य आहे. तस्मा नाश शरीरेन नाशा म्हणून त्या जीवाचा त्या शरीराबद्दल शरीराबरोबर नाश होतो म्हणून नाहीये. पुनर्जनी दुसरा शरीर प्राप्त होतो जीव मात्र तोच राहतो असा पुनर्जनी ही म्हणून पुन्हा जनी म्हणजे पुन्हा एकदा जन्म हा मुक्तेर भवितव्य म्हणून
मोक्ष मिळोस त्याने तसं राहावंच लागतंय. काय झालं? हम्म. इथं होतं आपण आमुक्ते भी, आमुक्ते भविता नित्यम उत. म्हणजे मुक्ती मिळोस तो अनित्य होतच असतो. मग अनित्य तो त्याच्यात नाहीये. कुतस्थलिती जो चतम जो दाम, तो हे कशामुळे आला, पुन्हा कशाने होतो, कधी विचारू नका. ते तसो जननम येतत, रेतसापासून जे जनन प्राप्त होत की नाही. हम्म? प्रलयच तावदेव ही, जोपर्यंत तो रेतसापासून जनन होत घेतच जातो, तोपर्यंत प्रलय कुठून येईल म्हणून विचारलं. निर्मूलस्य निर्मूलस्य च वृक्षस्य प्रलये पुरुषस्य च. मुळासहित एखादं झाड गेला असताना, नष्ट झाला असताना, तर देखील तसंच पुन्हा जन्माला आले असताना, दुसरीकडे मुक्त झालेला असताना प्रलयामध्ये देखील पुरुष तसा जातो. पुन्हा उत्पादन करणारा कोणी असला तरच तो जन्माला येतो, नसताना नाही होत. वदंतो मम कृत्स्नशः, तो असा आहे, सगळ्या रीतीने तो प्रलय करणारा आहे असं समजून घ्यावं लागतं. हम्म? धान जात इव यम ही दृश्यते. एखाद्या साडीपासून तो जन्मला म्हणून असं शकत असं दिसत असतो. विदेशांतर हो, झाडांच्या परिस्थिती एखाद्या विदेशा ज्ञानी लोकांची गती नसतीये अस्वातंत्र्यात, कारण ते स्वतंत्र नसते ना. विदुषान नैव तत्कारणं भवेत. त्या ज्ञानी असणाऱ्या व्यक्तीला पुन्हा एकदा ते कारण होऊ शकत नाही जन्म द्यायला. अंजसा प्रेत्य पूर्ण रीतीने, म्हणजे जो नष्ट होतो की नाही, संभूती कारण तद्वदंतु. मग जे कोणते नष्ट होतात की नाही, ते पुन्हा कसे होऊ शकतात, त्याला काय कारण आहे हे सांगा. म्हणजे संभूती करता ही स्वतंत्र घटते आता. त्याप्रमाणे पुन्हा सृष्ट करणारा जो आहे की नाही, तो स्वतः स्वतंत्र असणारा असला पाहिजे. किती पृष्ठास्तु मुनयो न वक्तुम शेकुः. असा पुन्हा सृष्ट करणारा असा कोण आहे म्हणून विचार. मग त्याच्याबद्दल सांगायला आलं नाही त्यावेळेस. तद्वेत्तारोपी तत्प्रश्न निर्मूलना बलोचिता, त्या प्रश्नाचा दूर करणं ते झालेले, म्हणजे ज्यांना होत नाही तसे लोक सगळे विचार करत बसते. अधा अध अभ्यात अधास्य ते काय बरं हे असं व्हायला. अधास्त्यात प्रश्नावे, हा त्याने दृष्टता, म्हणजे दृष्टता वगैरे नसताना देखील प्रश्न विचारलेले आहेत म्हणून. दर्शित झालेले, दृष्ट झालेले, नाशगण्यता, ते जाणू शकले नाही त्यावेळेस. स्वयमेव तदोवाच याज्ञवल्क्यो महामुनी, त्यावेळेस मग स्वतः याज्ञवल्क्य मुनीच सांगायला लागलेला आहे. पूर्णानंदो हरिर नान्य, पूर्ण आनंदाने परिपूर्ण असणारा श्री हरी परमात्मा एकटाच आहे. कारण सृज्य सर्वजणे, सृष्ट झालेल्या गोष्टीला पुन्हा सृष्ट करायचं झालं तर तो परमात्माच कारण असतो, दुसरे कोणी नाही. नाही वाचते जनक, कश्चित त्या हरीचा पुन्हा एकदा जन्म देणारा असा कोणीच नाही. नित्य जातो ह्यसो, कारण तो नित्य जन्मलेलाच असतो, नित्य जातच आहे. पुन्हा त्याला जन्म घ्यायची गरज नसती. प्रिय सर्व दातृणाम, दातृणाम ज्ञानीनाम, सर्व लोकांना सगळ्या गोष्टी देणारे सगळे जे लोक आहेत की नाही, दान धर्म करणारे, त्यांच्या सगळ्या ज्ञानी लोकांना देखील अत्यंत आवडणारा तो परमप्रिय असणारा श्री हरी एकटाच आहे.
ते त्या परमात्म्याच्या ठिकाणी भावना ठेवून नित्य तेषामेव परायण. तेव्हा ज्ञानी लोक त्या परमात्म्याला मनामध्ये विचार करत असतात. परमात्म्याशिवाय काही होत नाही असं तो सर्वश्रेष्ठ सर्व करता आहे असं समजून घेतो. आणि तो श्रीहरी सगळ्यांना जननी इत्यादी देतो, नारद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता षष्ठोध्याय, 6वा अध्याय प्रारंभ होतो. षडाचार्य ब्राह्मण पासून सुरू होतं ही गोष्ट. उद्या होत नाही, उद्या आपल्याला हनुमत जयंती आहे. उद्या सकाळी 16 असतो मी, परवाच्या दिवशी घेऊयात. रविवार आहे, शनिवारी होत नाही. हा. उद्या हनुमत जयंती आहे, याकरता परवाच्या दिवशी पाठ.